त्यांच्या 13-14 वर्षाच्या मुली म्हणतात की मी आता 2036 ऑलिम्पिक खेळणार. म्हणजे अशी मेंटॅलिटी, त्या खेळू नाही खेळू पण तो नंतरचा भाग आला, पण त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे ना की मी 36 ऑलिम्पिक खेळणार. आणि ते एक म्हणतात मॅनिफेस्टेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट. ते 36 ऑलिम्पिक खेळणार तर खेळणार. मग ती काही म्हणत तुझा गोल काय, तर मी 36 ऑलिम्पिक खेळणार. त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे. कोण नाही हारलं म्हणले. तू जर का हारलीच नाही तर तुला जिंकण्याचं महत्व कसं कळणार. क्या बात. मग म्हणले कोण हारलं नाही, असं कोण आहे का, तू कुठला प्लेअर बघितलाय का तो आपल्या आयुष्यात कधीच हारला नाही. मला माहिती तू वाघीण आहे, तू ह्याच्यापेक्षा चांगली करणार आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. परत कुस्ती खेळायला गेले तर मी पूर्ण ब्लँक, म्हणजे पूर्ण ब्लँक. मला काहीच कळत नव्हतं मी कुस्तीत मॅटवर चाललंय काय. मला बाहेरून कोचिंग करत होते माझे मिस्टर, मला ते पण कळत नव्हतं की हे काय बोलत ते. म्हणजे म्हणतात ना दिसतंय सगळं पण ऐकायला काहीच येत नव्हतं. म्हणजे सगळं दिसतंय की हे वरडतात ते, पण ऐकायला पूर्ण ब्लँक. ते कळत फिल्म मध्ये होतं तसं. हो एकदम तसं. म्हणजे काहीच कळत नव्हतं की चाललंय काय. मी पॉइंट देते तिला, म्हणजे माझे स्कोर जातात ते, मला तरी पण काहीच कळत नाहीये. मग कुस्ती हारले मी ती. 8 वाजता वजन दाखवलं. परत मग संध्याकाळीच कुस्त्या होत्या. मग मी रिकव्हरी वगैरे केली, सगळं केलं. त्या कुस्तीला म्हणजे माझी बॉडीचं म्हणजे इतके हाल झालते ना, ती रिकव्हरीच करू शकली नाही त्या दिवशी. का तर म्हणजे इतकं तुम्ही देताय पाणी परत काढताय, ती रिकव्हरीच झाली नाही. मग त्या फायनलच्या बाउटला मला नीला इंजुरी झाली, PCL ची इंजुरी झाली. मग त्यानंतर मग बरंच कसं काय, पहिलीच इंजुरी म्हणजे मोठी इंजुरी पहिलीच झाली त्यावेळेस मला. तर मग ते जरा होतं ना की खचल्यासारखं होतं थोडं की काय झालंय माझ्यासोबतच का झालं, मग मीच काय केलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग माझे मिस्टर म्हणले टेन्शन नको घेऊ. ते म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही बरंच बोललो की बाबा आम्ही उद्या पण कुस्त्या करणार आहेत, तुम्ही उद्या घ्या आमची डोप टेस्ट. पण ते म्हणले नाही, त्यांच्या रूल्स नव्हते असे की आज तर आजच द्यायला. दिले आम्ही म्हणजे मी किती 2 ते 2.5 लिटर पाणी पिले असेल. 2-2.5 लिटर मध्ये माझं वजन किती वाढलं असेल. म्हणजे माझं वजन झालं 64च्या आसपास. म्हणजे एका रात्रीत मला 2.5 किलो कमी करायला लागलं. एवढं हे झालं. तर मग डोप वगैरे दिला. 8:30-9 वाजता मी फ्री झाले. आणि कारण का डिहायड्रेट झाल्यामुळं लवकर युरिन पण येत नाही. चालते ट्रायलला गेले. सिलेक्शन पहिली कुस्ती चांगली झाली नाही का, कट टू कट एकदम 2-2 कुस्ती झाली आमची. परत दुसरी कुस्ती 10-0 काढली. मग त्यावेळेस पहिल्यांदा सिलेक्शन झालं माझं इंटरनॅशनल साठी. मग त्यावेळेस ती फील आलं की वाव. तिथून नाही का चर्चा की बाबा हरियाणाच्या मुली खूप डेंजर असतात, हरियाणाच्या मुली खूपच डेंजर असतात, असं असतात तसं. आणि त्या दिसायला पण जरा बिल्डर वगैरे असतात, बॉयकट वगैरे, कान बिन लागलेले त्यांचे. त्यावेळेस आम्ही छोटं कान नाही लागलेलं, काय नाही, एकदम नाही काय, एकदम फक्त सडपात असंच. आणि त्या फुल बिल्डर दिसायच्या. मग हरियाणाची टीम एंटर झाली स्पर्धेत. तर मी फक्त नाही का असं नाही का फक्त बघतोय आम्ही त्यांना की अरे बापरे किती डेंजर येते, किती डेंजर येते. छोटं होतं त्यावेळेस. मग एवढंच डोक्यात की आता हरियाणाच्या मुली खूपच डेंजर येतं, खूपच डेंजर येत, तेवढंच डोक्यात होतं माझ्या. आणि मग परत झाल्या कुस्त्या केल्या मी, 2-3 कुस्त्या केल्या. आणि फायनलला एक हरियाणाची मुलगी होती संगीता म्हणून, तिच्यासोबत कुस्ती आली. मी भीतीनेच हारले. 2018 मध्ये परत स्कूल नॅशनल खेळली, स्टेटला गोल्ड आलं, नॅशनलला गेली. त्या मुलीसोबत परत सेमी फायनलला कुस्ती आली माझी. त्या मुलीला परत मी 10-0 हरवलं आणि परत त्या नॅशनलला गोल्ड घेतलं. जसं हरियाणात एका सेंटरला 1 शेवटकर 1 पोळ येतं, एकाच गटात 4-4, 5-5, 6-6. आणि त्या म्हणजे तालमीतच कॉम्पिटिशन आहे त्यांच्या. तिन्ही वेळच्या महाराष्ट्र केसरीसाठी काय काय प्रिपरेशन होतं? सगळ्यात बॅक टू बॅक 3 वेळा झालात. हो. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात अवघड होतं वजन वाढवणं, वजन कमी करणं, वजन वाढवणं, वजन कमी करणं. माझे सगळे दागिने माझ्या तोंडावरतीच. म्हणजे मी जेव्हापासून कुस्ती चालू केली तेव्हापासून असे म्हणजे कट वगैरे लागतात आम्हाला. माझे सगळे कट माझ्या तोंडावरती येतात. म्हणजे कुठे इथं होटावरती, भोयांवरती, इथं खाली, म्हणजे सगळे तोंडावरती, बाकी कुठंच काय लागत, सगळे तोंडावर लागतात.
सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरंच ही पैलवान महिला आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं हे टास्क असेल की तुमची समजा एखादी महत्वाची लढत आहे पुढे, है ना, आणि त्याच्या अगोदर जे हार्मोनल चेंजेस म्हणूयात की मुलींना काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांचं थोडक्यात पिरियड्स वगैरे हा स्पॅन असेल, तर त्यांनी कसं फेस करायचं असतं? लाईक सगळ्यांची बॉडी वेगळी रिॲक्ट होती. कुणाला त्रास होतो, कुणाला नाही होत, कुणाला अजिबात त्रास नाही होत, कुणाला भरपूर त्रास होतो. पण मी तुम्हाला म्हणलं ना, मेंटली खूप स्ट्रॉंग होणं आपलं पूर्ण काम मेंटली आपण स्ट्रॉंग असतो ना, तर काहीच अडचणी येत नाहीत. जसं काय होतं, कुणाला स्पर्धेच्या आधी पिरियड्स येतात, पण त्या टायमिंगला आम्ही असं असतो ना की आम्हाला काहीच कळत नाही, फक्त आम्हाला असते कुस्त्या करायच्या त्यावेळेस. तशा सिच्युएशन मध्ये अशा कुस्त्या खेळल्या जातात. हो, आमची सगळं डिपेंड करतं मेंटॅलिटीवर की बाबा तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग येतं. असा आम्हाला भरपूर त्रास होतो सगळ्यांना. काही मुलींना असं असतं की त्या झोपून राहतात, त्यांना नाही होत काय. पण त्याच मुली स्पर्धेच्या पिरियड्सच्या वेळी त्या मेंटली इतक्या स्ट्रॉंग असतात, त्यांना जाणवत पण नसेल की मी आहे काय पिरियड्स वरती आहे. एवढ्या 2 वर्षात मी सांगू शकते तुम्हाला की मी जे म्हणतात ना की मेंटली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. मेंटली स्ट्रॉंग असल्यावर आपण काहीही करू शकतो. ते मी खूप अनुभवलंय की तुम्ही फिजिकली ओके, तुम्ही फिट येतं ऍज अ रेसलर, पण तुम्ही मेंटली त्याच्यापेक्षा डबल स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे जितकं तुम्ही फिजिकली फिट येतं. मगाशी जसं आपण बोललो की तुम्ही म्हणालात की एखादी कुस्ती व्हायच्या अगोदर जसं पैलवानांना काही गोष्टी लवकर कळत नाहीत असं म्हणतो आपण, त्याला दुसऱ्या भाषेत म्हण पण आहे, पण त्यापेक्षा तुम्ही जसं सांगितलं की विदिन सेकंडचा गेम आहे. 6 मिनिटात तुम्हाला कदाचित 10-20 डाव खेळत असाल, तुम्ही वेगवेगळे स्ट्रॅटेजीज करत असाल मार्क घेण्यासाठी, पॉइंट घेण्यासाठी, तर विदिन सेकंड म्हणजे स्पॉन्टेनियस ऍक्शन घ्यायची असते. तर असं काय नसतं की तो काय खेळणार आहे किंवा मी काय खेळणार आहे. तर असं जेव्हा तुम्ही एकदा ब्लँक झालात आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसला, तर आता जेव्हा पण कुस्ती खेळता तेव्हा डोक्यात काय काय सुरू असतं, काय करायचंय मला, किंवा काय पॉझिटिव्हिटी असते ती? मी माझं सांगते, मी पहिलं काय करायचे, विचार करून द्यायचे की आता ही जिंकायचं, ही मुलगी आहे, हिला ही टेक्निक मारणार. बरोबर. ह्या एक प्रेशर मध्ये मी जायचे पहिले की थोडासा प्रेशर असायचा की आता हिला हरवायचे, मग आता हिच्या कुठली टेक्निक मारावं लागेल, काय करावं लागेल, हे करावं लागेल, ती टेक्निक. पण ते थोडस कुठेतरी माझ्यासाठी काम नाही करत. काही जणांसाठी काम करत असेल ही फॅक्ट की बाबा मी ठरवून जाणं की मी हे टेक्निक मारणार, आणि ते काही जण करून येत असतील पण ते माझ्यासाठी ते वर्क नाही करत. का तर मी तिथं जाऊन मग ब्लँक होते. अच्छा. कारण का काय होतं, आपला काही वेळेस ऑपोनेंट आपल्या पोझिशन मध्ये किंवा त्या डावात येत नाही, तर मग पुढं काय करायचं, मग पुढं आपलं ब्लँक असतं की बाबा करायचं काय. मी तर एवढाच विचार करून आलते की बाबा मी पट काढणार आणि स्कोर करणार, पण तिने पट नाही काढून गेला, पुढचा स्कोर कसा करणार हे डोक्यातच नाही माझ्या. मग मी सध्याला असं ठरवलंय की मी काहीच विचार करून जात नाही, काहीच नाही. फक्त स्वतःला हे बोलून जाते, जे होईल तू तुझी कुस्ती कर, फक्त तुझी कुस्ती लय चांगली आहे, तुझ्यासारखी कुस्ती कुणाकडेच नाही, हे फक्त स्वतःला बोलून जाते. आणि जे होईल ते ऑन द स्पॉट ते करते फक्त मी. लाईफ मध्ये आतापर्यंत कोण कोण कोच झाले आणि त्यांचा कुस्तीवर किंवा तुमच्यावरती कसा इम्पॅक्ट होत गेला? अगदी आता तुमचे हसबंड पण कोच म्हणून कायम तुमच्या सोबत असतात, तिथपर्यंत आतापर्यंतचे कोच? सुरुवातीचे सगळ्यात पहिले कोच गुंड सर, मी म्हणलं दिनेश गुंड सर. ते म्हणता येईल की माझा बेस त्यांनीच तयार केला. खूप इंटेलिजंट त्यांनी माझा बेस, आम्ही त्यांचा मार पण भरपूर खाल्लाय, पारसच्या पाईपानी, परत लेदरच्या बेल्टनी. गुरु आणि आता ते बरं वाटतं की हा आम्ही त्यांचा मार खाल्ला, नाही तर आम्ही आता इथं नसतो. अगदीच. परत माझ्या वडिलांचा पण भरपूर मार खाल्ला मी, शिस्तीच्या बाबतीत. असं नॉर्मल मार कधी नाही खाल्ला की बाबा तू असं का बोलली, तसं का बोलली. प्रॅक्टिस मध्ये भरपूर मार खाल्ला आम्ही, पाईप जे भेटेल ते मार खाल्लेला आहे आम्ही. आता मिस्टर येत, सासरे असतील, आता थोडं मोठं झाले मग थोडं मार कमी करणार मग असतात. आता ह्या दोघांचा म्हणता येईल की
माझ्यापेक्षा जास्त हे दोघं माझ्यासाठी विचार करतात आहेत कुस्तीच्या बाबतीत, की बाबा असं करायचं, हे करायचं, हिच्यासाठी हे करायचं, ह्या स्पर्धा आल्यात. म्हणजे माझं सगळं शेड्यूल माझे मिस्टर ठरवतात, की बाबा आता हे सिनियर नॅशनल आले, मग आता प्रॅक्टिस कशी करायची. मी फक्त म्हणता येईल की डमी आहे. जे बोलल ते करायचं, प्रॅक्टिस हे करायचं, चालते मी हे करते, फक्त ऐकल तेवढं करायचं, बाकी शेड्यूल त्यांच्याकडे असेल. भाग्यश्रीसाठी भाग्याची गोष्ट आहे की अशी फॅमिली भेटली कायम सोबत असते. कसं असतं, कोणतंही स्पोर्ट म्हटलं की त्यात जखमा किंवा लागणं हे कॉमन आहे. पैलवानासाठी ते दागिने असतात, तुम्ही जसं म्हणाल. आतापर्यंत काय काय दागिने मिळाले? माझे सगळे दागिने माझ्या तोंडावरतीच. म्हणजे मी जेव्हापासून कुस्ती चालू केली तेव्हापासून असे म्हणजे कट वगैरे लागतात आम्हाला. माझे सगळे कट माझ्या तोंडावरती म्हणजे कुठे इथं होटावरती, बोळ्यांवरती, इथं खाली, म्हणजे सगळे तोंडावरती, बाकी कुठंच काय लागत, सगळे तोंडावर लागतात. मग जेव्हा इंजुर होतात तुम्ही तेव्हा कुस्ती पुढची परिणाम होता का? म्हणजे कुस्ती सुरू आहे, इंजुरी झाली तुम्हाला, आणि कुस्तीचा वेळ सुरूच असतो ना, काउंट तर सुरू आहे, तुम्ही कंटिन्यू तसंच खेळता की मग त्यावेळेस काय परिणाम? आम्हाला मेडिकल टीम येते, समजा ब्लिडिंग झाली तर मेडिकल टीम येते, टेपिंग वगैरे करते, तोपर्यंत वेळ थांबतो. हा वेळ थांबतो तोपर्यंत. टेपिंग झाली, तेच आपल्या मेंटॅलिटी, आपण किती डिस्टर्ब होतोय, आपल्याला परत तिथूनच चालू करायचंय. मला भरपूर वेळ लागले की कुस्ती चालू झाली आणि फुटलं, रक्त अख्ख्या मॅटवरती, ब्लिडिंग सगळं रक्तच मॅटवरती. मग ते आपल्या डोक्या म्हणजे मेंटली डिपेंड करतं की आपण तिथं किती स्ट्रॉंग राहतोय. बस लागले ते कुस्ती नंतर बघता येईल असं. पण म्हणजे बऱ्याच मुली तर लागलेलं काही कळत नाही त्यांना, कुस्ती चालू असते तोपर्यंत सगळे कुस्ती वगैरे झालं मग कळतं, अरे हा हिथं लागले, अरे हा हिथं लागले. दुसऱ्या दिवशी कळतं की हा बरंच लागले. आता व्हिएतनामची तुम्ही एकदम टॉप लेवलची म्हणूयात आतापर्यंतची सगळ्यात, बरोबर ना? ती स्पर्धा जिंकून आलात, गोल्ड मेडल जिंकून आलात, आणि मला वाटतं त्यानंतर लगेचच अजून एक इंजुरी झाली. हो, इंजुरी म्हणजे व्हिएतनामवरून आले मी 27ला, 28 रेस्ट, 29ला मी परत स्टेडियमला गेले, आयजी स्टेडियमला गेले. त्यानंतर 30ला तर लगेच कुस्त्या होत्या, आणि त्या पिरियडमध्ये थोडंफार वजन कमी, 1 किलो वजन कमी करायचं होतं मला. आणि प्रवास झाला भरपूर, व्हिएतनाम, इंडिया, परत फ्लाईटचा प्रवास, खाणं पिणं नाही व्यवस्थित, मग थोडीशी बॉडी थकलेली होती आणि स्टिफनेस असतोय बॉडीत, मग त्याचा थोडा इफेक्ट पडला की कुस्ती करतानाच लागलं. म्हणजे ऑपोनेंटची पण काही चुकी नव्हती, पण ते माझ्याकडून पण नाही म्हणतात, पण ते कुस्ती करतानाच लागलं. आता सध्या आहे रेस्ट वरती, ते पण कव्हर करून लवकरच मॅटवरती यायचंय. हो, नक्की. आता महाराष्ट्राची भाग्यश्री जी कॉमन ड्रेस घालते, ती जेव्हा इंडियाचा पण शर्ट म्हणूयात की ती प्राऊड मुवमेंट असते, है की नाही? किंवा तिरंगा घेऊन जेव्हा ती उभी राहते, गोल्ड जिंकल्यानंतर, सिल्वर, ब्रॉन्झ, जे काय असेल जिंकल्यानंतर, काय फिलिंग असतात त्यावेळेस? म्हणजे आजपर्यंतची बेस्ट फिलिंग म्हणता येईल की सगळ्या कंट्रीचे लोक आपल्या नॅशनल अँथम साठी उभा राहतात. म्हणजे जेव्हा आम्ही पोडियमवरती असतो तेव्हा आपलं राष्ट्रगान वाजतं, आपला झेंडा असतो. जसं आम्ही पोडियमवरती चढतो, जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड तसे आपले झेंडे लागतात तिथं. इंडियाचा झेंडा सगळ्यात वरती, राष्ट्रगान वाजतं. ते म्हणजे त्यावेळेस काटे येतात अंगावरती, वाव. आणि वेगळंच म्हणजे ते फिलिंग्स नाही सांगू शकत की त्यावेळेस कसं वाटतं, ज्यावेळेस आपण झेंडा घेऊन मॅटवर फिरतो, सगळे आपल्याकडे बघत असतात, आणि तुम्हाला म्हणजे नाही का, तो नॅशनल अँथम वाजल्यावरती अक्षरशः रडायला येतं की वाव, आपण केलेल्या कष्टाचं हे फळ. आणि सगळे देश उभा राहतात तुमच्या. आणि ते एक होतं ना की मी माझ्या देशासाठी राष्ट्रगान वाजवलं, ती वाली गोष्ट होती. म्हणजे भरपूर प्राऊड फील होतं की हा काहीतरी केलंय मी. त्यावेळेस शब्द नसतात, त्यावेळेस म्हणजे मी अक्षरशः रडत होते. म्हणजे माझा पहिला फ्लॅग मुवमेंट होता 23चा, तर मी अक्षरशः रडत होते. रडायचं नाही, हे खुशीच्या मुवमेंट, रडायचं नाही. क्या बात. आता महाराष्ट्रातले जे पालक आहेत, ज्यांच्या मुली आहेत, आणि मुलीला बघून जे सध्या महाराष्ट्राची आपण परिस्थिती बघतोय, सगळीकडे लहान लहान मुलीवरती अत्याचार हे ते सुरू आहे, त्या पालकांसाठी तुम्ही काय सांगाल?
बरेच पालक असे असतात की मुलीच्यात इतकी म्हणजे कला असते, टॅलेंट असतो की बेमाप, पण काही मुलींना पालकांची साथ मिळत नाही. जसा मुलगा आहे तशी मुलगी पण आहे. म्हणजे आता तर मुला मुलींच्यात काही फरक राहिलेलाच नाहीये की बरोबर मुलगा मुलगी ते पहिला फरक होता की मुलगा सांभाळायचा आहे, मुलगी जाणारे लग्न करून येते. आता तसं काहीच राहिलेलं नाही. पालकांचा सपोर्ट मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट असतोय, कारण का मुलीची सुरुवात किंवा जे पण असेल, जो कशाची पण सुरुवात, स्पोर्ट्स म्हणत नाही पण कुठल्या पण गोष्टीची सुरुवात मुलांची पालकापासून होते. जर का पालकच साथ नाही दिली तर तरी मूल ते किती टॅलेंट असेल त्याचा काही फायदा नाही होणार. नाही, पण आत्ताचं जे वातावरण आहे ना, त्यात आम्ही आमच्या मुलींसाठी इनसिक्युअर फील करतोय. म्हणजे आता जसं तुम्ही आमच्यासाठी वाघीण आहेत, ट्रिपल महाराष्ट्र केसरीन कुणालाही, म्हणजे आता मला जर वाटलं की ही माझी बहीण आहे बाबा, हिला रात्री 12 वाजता इथून पाठवायचंय, तर माझ्या मनात असा विचार येत नाही की मी सोडवायला गेलं पाहिजे. मला माहिती आहे 2-4 जण आली तर ती उचलून आपटेल. पण इकडे दुसरीकडे चित्र वेगळं आहे. म्हणजे माझ्या 3 वर्षाच्या मुलीला 4 वर्षाच्या मुलीबद्दलही मी इनसिक्युअर फील करतोय. त्या मुलींना कुस्तीमध्ये आणायचं. तर पर्टिक्युलर तुम्ही कुस्तीबद्दल त्यातले तज्ज्ञ झालायत म्हणून त्या मुलींना इकडे येण्यासाठी. तसं बोलायला गेलं तर मागच्या 4-5 वर्षापासून कुस्तीत भरपूर मुली आलेल्या आपल्या महाराष्ट्रात, स्पेशली आपली कुस्ती भरपूर वरती गेलेली मागच्या 4-5 वर्षात. बोलता येईल की पहिल्या आपल्या महाराष्ट्राच्या टीम म्हणजे पहिले हेच होतं की पहिल्या 3 म्हणजे कवचित 1-2 वजन गटात नंबर बसायचा आपल्या मुलींचा. म्हणजे 10 वजन गटापैकी 2-3 नंबर असायचे आपल्या मुलींचे. पण आता 80% आपले नंबर असतात. पहिल्या 3 मध्ये काय ना आपला महाराष्ट्राचा नंबर असतो. तर कुस्तीला साक्षी दिदीच्या नंतरच्या मेडलला म्हणा, क्योंकि मध्ये लीग झाली आपल्या महाराष्ट्राची पण लीग झाली, त्यानंतर पण कुस्तीला खूप प्रोत्साहन आलं. आणि जर आपण म्हणताय की मुली स्ट्रॉंग असल्याच पाहिजे, ऑफकोर्स त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यांनी फिजिकली पण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. मी म्हणत नाही कुस्तीतच या, पण मुलींनी फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला जर का उद्या कुणी काही बोललं तर तुम्हाला स्वतःचा बचाव करताना एवढं तर स्ट्रॉंग झालं पाहिजे तुम्ही. आणि असं झालं पाहिजे की कुणाची हिंमत नाही होणार की तुम्हाला की उद्या उठून 2 माणसांनी पण काही बोला उलटे शब्द, तेवढी ताकद ठेवली पाहिजे मुलींनी. अगदीच. कुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाला आपण काय विनंती करायला पाहिजे की अजून आम्हाला काय मिळायला पाहिजे ज्याने आमच्या मुली, आमची कुस्ती, महाराष्ट्राची कुस्ती अजून चांगल्या लेवलला जाईल? आता म्हणजे मी पण सांगते की आता सध्याला सगळ्यांचं हेच आहे की जॉब मिळत नाहीत महाराष्ट्रात. हा, स्पेशली जॉबचे खूप म्हणजे हे आहेत की कुस्ती करून, म्हणजे पालकांचं पण हे असतं की कुस्ती किती पुढं काय तुझं फ्युचर काय. बरेच पालकांचे हे होते की कुस्ती करून हवस तर होईल, परंतु मुलीचं फ्युचरचं काय. जर का न कळत म्हणजे होती इंजुरी होती, कुणाला मोठी इंजुरी होती, कुणाला छोटी इंजुरी होती, पण जर का त्या मुलीचं फ्युचर सिक्युअर असेल, म्हणजे कुणाचं पण जर का फ्युचर सिक्युअर असेल तर तो सगळं ओतून देतो त्या क्षेत्रात, बिनधास्तपणे तो काही पण करतो की माझं तर आहे ओके, मी किती पण करेन. म्हणजे माझं पण असं आहे, मला पण आणखीन जॉब नाहीये. मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की जॉबचं लवकरात लवकर काम करून दिलं पाहिजे. जे चांगले प्लेयर आहेत त्यांचं तर काम करायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच स्पोर्ट्समध्ये पालक थोडेसे हे होतात की नको टाकायला, त्यापेक्षा अभ्यास कर, तयारी कर आणि भरती दे. कारण आता असं मी ऐकलंय की आतापर्यंत असं होतं की एखादा प्लेअर नॅशनल खेळला, जिंकला तिथे नॅशनलला, तर राज्यामध्ये लगेच नोकरी मिळत होती. हो, जसं की राजस्थानमध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना अंडर-20 वर्ल्डला मेडल आहे फक्त, तर त्यांना जॉब दिलेली आहे लगेच राजस्थानमध्ये. युपी पोलीस झालं, हरियाणात रेल्वेत घेतात मुली लगेच. तसं आपल्या महाराष्ट्रात मुलींच्या जॉबचं अवघडच आहे. म्हणजे जर कुस्ती तुमची थांबली तर मग लाईफ अवघड आहे असं म्हणताय. हा, कुस्ती तर आमचं पॅशन झालं कुस्ती, आम्हाला कुस्ती आवडती म्हणून करतोय, पण ते ठराविक एज कव्हर करणार आम्ही. म्हणजे 2 वर्ष मी आणखीन करेन, 4 वर्ष करेन, त्यानंतर काय. बरोबर. म्हणजे बरेच पालक हा विचार करून स्पोर्ट्स मध्ये टाकायला टाळतात की पुढं काय.
हा ही करल 4-5 वर्ष करल, पण तिचं जर का जॉबचं म्हणजे काहीतरी भेटलं पाहिजे, शुअरिटी पाहिजे. थोडक्यात सरकारकडून असं काहीतरी शुअरिटी यायला पाहिजे की जर बाबा नॅशनलला गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मिळालं तर मग त्याला आमच्या राज्यामध्ये एक सिक्युअर नोकरी मिळेल. म्हणजे तो 35-40 वर्षापर्यंत जे काही कुस्तीचं वय असेल किंवा कोणत्याही स्पोर्टचं वय असेल ते झाल्यानंतर त्याला राज्यामध्ये एक सिक्युअर नोकरी मिळेल. आणि स्पेशली कुस्तीची जी केंद्र आहेत किंवा ज्या मुले तुम्ही आहेत, तुम्हाला सरकार आता काय बॅकअप देते, महाराष्ट्र शासन किंवा त्यांनी काय द्यायला पाहिजे, किंवा कुठं तुम्हाला वाटतं की बाकीच्या राज्याच्या तुलनेत आम्हाला हे मिळत नाहीये, ते मिळायला पाहिजे? हेच बोलत नोकरीच, कारण का ज्या माझ्यासोबत मुली येतं, म्हणजे आम्ही आता इंडिया कॅम्पला होतो तर त्या टॉपच्या मुली असतात, इंडियातल्या ज्या 10 गटातल्या टॉपच्या 4 मुली येतं त्या तिथं कॅम्पमध्ये असतात. तर मला असं वाटतं महाराष्ट्राची 1-2 जणीच आहेत आम्ही ज्या जॉब नाही, तर त्या कॅम्पमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या 2च जणी आहेत. बरं. आणि तिथल्या सगळ्या मुली जॉबवाल्या आहेत, म्हणजे कुणी आर्मीत लागले, कुणी रेल्वेत आहे, कुणी आपल्या आपल्या शासनात म्हणजे जसं UP पोलीस, राजस्थान पोलीस, अशा सगळ्या कुठल्या ना कुठं जॉबला येतं, आम्ही कुठंच नाही, असा विषय तिथं. मग ह्याच्यासाठी सरकारला तुम्ही किंवा महाराष्ट्र शासनाला आतापर्यंत काय काय अप्रोच केलाय का, प्रोसेस केली का? प्रोसेस भरपूर करतोय, पण त्या प्रोसेसला आता आमचं असं आहे की आम्ही रोहतकला असतोय, तर आम्ही तिकडची प्रॅक्टिस सोडून इकडे येऊ शकत नाही, आणि ऑफकोर्स फॉलोअप घेणं भरपूर गरजेचं आहे. तर ते आमचं थोडं मिसिंग होतंय, पण आता आम्ही ते करतोय प्रयत्नाला यश मिळलं तर भरपूरच चांगलं होईल. नक्कीच नक्कीच. आणि भाग्यश्रीला भविष्यात कुठे पोहोचायचंय, काय स्वप्न आहे की ते झाल्यावरती बस जिंकले मी? आता हे सगळ्यांचं स्वप्न असतं ऑफकोर्स, ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल, पण माझं एक असं स्वप्न आहे की मला असा इतिहास घडवायचा आहे की लोकांनी मला थोडं लक्षात ठेवलं पाहिजे की हा ती भाग्यश्री का, हा ही तुझे, म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे. जसा इतिहास म्हणतात आपल्या खशाबा जाधवांचा इतिहास आहे की त्यांनी आपल्या इंडियासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक आणून दिलं, तसं मला एक इतिहास करायचा. मी म्हणणार नाही की मला ऑलिम्पिकचं गोल्ड घ्यायचंय, पण ऑलिम्पिकचं गोल्ड तर घ्यायचंच आहे, पण असा इतिहास करायचा आहे ना की सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तसं तर आता पहिली महिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणून आम्ही लक्षातच ठेवतोय. हा आला आपल्या राज्याचा इतिहास, मला देशासाठी करायचे. अगदीच अगदीच. अजून अशी एखादी गोष्ट जी आयुष्यात तुम्ही कधीच विसरू शकत नाही, ती कुस्तीच्या रिगार्डिंग असेल किंवा रिअल लाईफ मधली असेल? माझं स्ट्रगलच इतकं राहिलंय की सगळे म्हणजे भरपूर स्ट्रगल होता लाईफ मध्ये, म्हणजे आतापर्यंत भरपूर सगळ्यांचा स्ट्रगल असतो, सगळ्यांच्या लाईफ मध्ये सगळ्यांचा वेगळ्या वेगळ्या स्ट्रगल चाललेला असतोय, पण त्या स्ट्रगलला आपण कसं फेस करतोय, त्याला कसं सामोरे जातोय, आणि जे आपण डिसिजन घेतले त्या डिसिजनला ठामपणे उभं राहायचं. फक्त ह्या सगळ्या स्ट्रगल मधून हेच शिकले की तुटायचं नाही, फक्त सातत्य ठेवायचं, सातत्याला देव फळ देतोय. भाग्यश्रीच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची मुवमेंट? रिसेंटली तर माझं ते व्हिएतनाम फ्लॅग मुवमेंट. ओके. आणि सगळ्यात दुःखाची मुवमेंट? 9 ऑगस्ट. ओके. म्हणजे ह्या न विसरणाऱ्या गोष्टी, म्हणजे काही असे क्षण आहे की ते नाही डोक्यातून जात, म्हणजे ते किती प्रयत्न केले तरी ते म्हणजे लाईफ चेंजिंग मुवमेंट म्हणा किंवा ते असतात काही, ते आपल्याला विसरता येत नाहीत, आणि ते लक्षात राहणे पण गरजेचं येतं. अगदी अगदी अगदी. अजून अशी एखादी गोष्ट जी तुमच्या फॅमिली रिलेटेड असेल किंवा मिस्टरांच्या रिलेटेड असेल, आई वडिलांच्या रिलेटेड असेल, की त्यांनी काय सॅक्रिफाईस केले भाग्यश्रीला इथे पोहोचवण्यासाठी? माझे म्हणजे पैलवान घडवायला सगळ्यांचे सॅक्रिफाईस लागतात, माझे एकटीचे चालत नाहीत. म्हणजे मी एकटीच सॅक्रिफाईस करत राहिली तर मग माझी पैलवानकी होणार नाही. माझ्या आई वडिलांनी पण भरपूर केले, माझे सासू सासरे पण करतात, जसं म्हणते फॅमिली सोडून, म्हणजे आजपर्यंत माझे सासू सासरे कधी वेगळे राहिलेले नाहीत लग्न झाल्यापासून. आता त्यांच्या मुलांचे लग्न झाले तरी पण ते वेगळे राहिलेले नाहीत, पण ते माझ्यासाठी राहतात. मम्मी रोहतकला, पप्पा इथं, आमच्या ज्या ह्यांच्या मोठ्या भावाच्या मिसेस आहेत त्या जॉबला जातात, मग दिवसभर घरात कोणच नसते, मग त्यांना सगळं मॅनेज करायला लागतं. सकाळी स्वयंपाक बनवून जायचा, परत रात्री येऊन स्वयंपाक बनवायचा, तर सगळेच माझ्यासाठी म्हणजे
सेक्रिफाईस पण करतात आणि माझ्यासाठी स्ट्रगल पण करतात माझी फॅमिली. आणि सगळ्यात मोठा मी सेक्रिफाईस म्हणून माझ्या मिस्टरांचा, की त्यांनी एक असतं 2 पैलवान म्हणजे एका लेवलचे होऊ शकत नाहीत, की त्यांनी त्यांची पैलवानकी बघून माझी पैलवानकी घेऊ शकत नव्हते, म्हणून सध्या त्यांनी त्यांची पैलवानकी थांबवली फक्त माझ्यासाठी, की बाबा हिच्याकडे तर मी 100% लक्ष देईन, हिची पैलवानकी तर नीट होईन, ही तर माझं नाव काढन, म्हणून त्यांनी त्यांची पैलवानकी थोडी थांबवली. म्हणजे दोघ जण नॅशनलला असताना सुरुवात झाली होती. म्हणजे आम्ही दोघांच्या सोबत सुरुवात होती, सोबत नॅशनल सेम स्टेजला होता, सेम स्टेजला होतं. फक्त त्यांनी माझी पैलवानकी वर लक्ष देण्यासाठी त्यांनी त्यांची थांबवली. तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा सेक्रिफाईस म्हणता येईल. कोण आपल्या करिअरचं सेक्रिफाईस नाही करत, त्यांनी केलं. क्या बात. जे तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता त्या स्टेज मधून तुम्ही दोघ जण जेव्हा गेलात रोहतकला, त्यानंतर कधीच न स्वयंपाक बनवणाऱ्या भाग्यश्रीनी काही गोष्टी केल्या तिथे? स्वयंपाक बनवला असेल किंवा काय केलं, काय काय झालं होतं तिथे? मी आणखीन पण स्वयंपाक बनवत नाही, म्हणजे नशीब माझं टचूड नाही स्वयंपाक करत मी. पण माझे मिस्टर आहेत, त्यांनी पण कधी काही केलेलं नाही. पैलवान म्हणजे एक सगळ्यात आळशी माणूस म्हणता येईल पैलवान. म्हणजे त्यांना सगळं हातात लागतं, नाही तर ते काहीच करत नाहीत. तर सासूबाई होत्याच, पण जेव्हा आम्ही रोहतक म्हणजे हारल्यानंतर मी रोहतकला गेले, तर दोघच गेलतो. तर स्वयंपाक असायचा माझ्या मिस्टरांकडे, भाजी वगैरे सगळं मिस्टरांकडे, मी चपात्या करायचे, बस दोघं खायचं प्यायचं, परत भांडी असतील, प्रॅक्टिसहून आलेले कपडे, म्हणजे हे सगळं करून मी म्हणजे आज इथं आहे ना, तर मी स्वतःवरती खूप प्राऊड फील करते, की हा मी इतकं सगळं सहन करून इथं आलो. आम्ही दोघं पण म्हणजे इतकं सगळं सहन करून इथं आलो. सो व्हेरी प्राऊड. किती वेळा घामाने कपडे भिजतात दिवसभरात? किती घाम जात असेल? 2 टाइमची प्रॅक्टिस असते आमची. सकाळ 5 ते 8-9 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते आणि संध्याकाळ 4:30 ते 7-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते. त्या प्रॅक्टिस मध्ये मग शर्ट मधून पाणी टिप होतं किंवा शर्ट भिजतो, त्याचा काहीच विचार करायचा नाही. म्हणजे किती घाम येतो, किती, फक्त प्रॅक्टिस करायची. मधल्या काळात जेव्हा तुम्ही डिप्रेस झाला होता किंवा हे, रात्री तुम्ही कधी उठून जोर बैठक असं सगळं ते व्यायाम करत होता? ते झालं की म्हणजे मला काहीच कळत नव्हतं. तो पिरियड आहे ना, सगळ्यात म्हणजे माझ्या आयुष्यातला टफ पिरियड. ते 3 महिने असं वाटलं मी 3 वर्ष काढते. ते 3 महिने असं वाटायचं कधी कॉम्पिटिशन येते, कधी सगळं होतंय व्यवस्थित. ते 3 महिने म्हणजे मी असं का, मला झोप येत नव्हती, मला खायचं कळत नव्हतं. मी कधी पण उठून ह्यांना उठवायची, माझ्या मिस्टरांना उठवायची, चला तुम्ही काहीतरी करू, आपण प्रॅक्टिस करू. मग ते थोडे शांत करायचे, शांत हो, उद्या सकाळ जायचं आपल्याला प्रॅक्टिसला, उद्या सकाळ प्रॅक्टिस कर. तरी पण नाही, मला प्रॅक्टिस करायची. मग माझ्या मनाला जे वाटेल ते मी करायची, कधी पण 12, 1, 2 कधी पण. कॉमनली नवरा बायको मध्ये कशावर भांडण होत असतात, तुमच्यात भांडणाची काय कारण असतात? आमच्यात भांडणाची कारण हे खाऊ नको, ते खाऊ नको. शक्यता म्हणजे नवरा बायकोवाली आमची भांडणं होतच नाही. तर जे असतं कोचवाली, की ते कोच होतात आणि मग मी थोडीशी बायको होते, की नाही तुम्ही प्रॅक्टिस मध्ये तू हे नाही केलं, मग तू आज इतकं कमी केलं. मग थोडं कधीतरी असं मन होतं मला की बाहेरचं खायचं, मग त्याच्यावर थोडस होतं की ते थोडे स्ट्रिक्ट आहेत ह्या बाबतीत, की बाहेरचं खायचं नाही. नाहीतर एवढ्या दिवसात असं नवरा बायको आलं भांडण कधीच नाही, तसे विषयच होत नाही. म्हणजे नवरा बायको सारखं आम्ही खूप कमी राहतो, की बाबा ऍज अ फ्रेंड राहतो. ते मॅट वरती गेल्यावर ऍज अ कोच राहतात, घरी आल्यानंतर ऍज अ फ्रेंड सगळं डिस्कस करायचं त्यांच्यासोबत, की हा काय झालं काय नाही. मग मी पण सगळं सांगते, की हा आज इथं थोडं हे वाटलं, मला इथं चुकीचं वाटलं, मग ते परत समजावतात. म्हणजे माझ्या माग त्यांचा खूप हात आहे म्हणता येईल नाही, आहेच ऑफकोर्स आहे, की त्यांच्या ते नसते तर मी इथं नसते म्हणता येईल. त्या डिप्रेस पिरियड मध्ये जर ते सगळ्यात जास्त, हो, त्या पिरियड मध्ये ते सोबत नसते तर मग मी शक्यतो कुस्ती सोडू पण शकले असते त्या टायमिंगला, ते सोबत नसते तर. नक्कीच. आता आम्ही सगळेजण वाट बघतोय की तुम्ही भारतातर्फे ऑलिम्पिकला जायला पाहिजे आणि ऑलिम्पिकचं मेडल, गोल्ड मेडल
भारतासाठी घेऊन यायला पाहिजे. नक्की नक्की. अजून अशी एखादी मेमोरेबल गोष्ट असेल जी तुम्ही सांगितली नसेल ह्या सगळ्या आपल्या जर्नीमध्ये, तुम्हाला वाटतं ती सांगायला पाहिजे किंवा नवीन येणार आहे त्यांच्यासाठी असेल? ह्या म्हणजे भाग्यश्री फंड कोळी होण्यासाठी हं. तुम्ही एवढं सगळं आयुष्यात स्ट्रगल संघर्ष केलाय, तर नवीन येणाऱ्यांसाठी काय सांगाल की इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं काय डेडिकेशन असतं? सगळे स्ट्रगल करतात ऑफकोर्स, नॉर्मल माणसाचा पण स्ट्रगल चालू आहे, कुणाचा पैशासाठी, कुणाचा कशासाठी, कुणाचा नात्यागोत्यांसाठी. पण त्या स्ट्रगल मधून तुम्ही किती स्ट्रॉंग बाहेर येत आहे ते महत्वाचं आहे. एवढ्या 2-3 वर्षात एवढंच कळतंय की सातत्य भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही हारा, परत उठा, परत हारा, परत उठा, परत हारा. आणि ऑफकोर्स तुम्हाला सपोर्ट जर का चांगला असेल तर तुम्ही काही करू शकता. आणि आता खूप स्कोप म्हणजे फेम खूप भेटतोय, कुस्तीला पण मैदानं घेतात आहेत, परत स्पर्धा पण भरपूर होतात आहे. तर आणि एवढ्या 4-5 वर्षात मुली कुस्तीकडे भरपूर आल्या, पॉझिटिव्हली बघतायत. हो बरोबर. भरपूर आल्यात. फक्त एक आपला मायनस पॉइंट आहे की सरकार जॉबची सिक्युअर देत नाही, म्हणजे होत नाहीयेत, किंवा पालक पण की कुस्ती करल पण नंतर काय, जॉबचं काय, फ्युचर तर त्याचंच आहे तिचं. कुस्ती 2-3 वर्ष करल पण नंतर तिथून ते फील्ड सोडून जॉबसाठी आपण नाही करू शकत. मी आता कुस्ती करतेय, मी हे सोडून परत पोलीस भरतीची अभ्यास नाही तयार करू. नाही बरोबर. करू शकत. तर अगदी. मी हे थोडं झालं पाहिजे की जॉब बाबत सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे हा, याच्याकडे. सरकार तिकडे शुअर झालं तर तुम्ही इकडे बिनधास्त खेळू शकता की बाबा मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रासारखा रिझल्ट कुठंच नाही निघणार. क्या बात आहे, क्या बात आहे. जर का जॉब सिक्युअर झाल्या तर मग महाराष्ट्रासारखा रिझल्ट कुठंच नाही मिळणार. कारण का बऱ्याच मुली आता हे म्हणून, म्हणजे मुलींच्यात खूप टॅलेंट आहे, पण पालकच हे आहेत की बाबा हा आता 4 वर्ष करेन पण जॉबचं काय. मग कुस्तीमधल्या मुली, बऱ्याच मुली पोलीस भरतीकडे गेलेत. हो, कारण जे हिमतीने काम करायचे 4-5 वर्ष ते जर तुम्ही एखाद्या स्पोर्ट्ससाठी म्हणजे दिले, माझ्या ओळखीतल्या भरपूर अशा मुली आहेत ज्यांनी इतक्या टॅलेंटेड असून इतकी मेहनत करतात, पण शेवटी काय येतं की बाबा घरचे म्हणतात ते जॉबचं काय. आणि आपण कुस्ती करताना आपण अभ्यास नाही होत, म्हणजे जो आपण म्हणतो एमपीएससी युपीएससीचा अभ्यास नाही होत. तर ते थोडं कुठेतरी व्यवस्थित झालं तर मग आपल्या महाराष्ट्रात भरपूर चांगला रिझल्ट निघणार. नक्कीच. या माध्यमातून आपण सरकारला विनंती करूयात की मुलींसाठी, महिलांसाठी जी कुस्ती आहे आणि त्याच्या रिगार्डिंग जॉबचं जे काय आहे ते त्याच्यावरती चांगला तोडगा, एखादा चांगला GR किंवा त्यांना सेक्युअर वाटावं असं महिलांसाठीच एखादा कायदा नक्की यायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही एवढ्या छान गप्पा मारल्यात आणि पहिल्यांदा या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याची जर्नी, संघर्ष सगळं आम्हाला सांगितलं. महाराष्ट्राला हे पोहोचेल नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार महाराष्ट्र. भाग्यश्री वहिनींच्या मागं खंबीरपणे उभे राहणारे आणि भाग्यश्री फंडचे कोळी होण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे तेच आमचे मित्र मंगेश दिलीप कोळी सर, जे आत्तापर्यंत 16 ते 17 वेळा नॅशनल आणि 1 वेळा इंटरनॅशनल खेळून पैलवानकीमध्ये एक अजरामर नाव केले. पण त्यासोबत आत्ता का ब्रेक घेतलाय आणि आत्ता काय काय करतायत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सर, 16 ते 17 वेळा नॅशनलचा प्रवास काय होता? माझी सुरुवात झाली जांता राजा कुस्ती केंद्र संदीप आप्पा बोंडवे यांच्या तालमीत. कोणत्या वयामध्ये? माझं वय असेल एक साधारण 15च. बरं. हां, 15-16 वय होतं. 2009-10 साली मी तिथं गेलेलो संदीप आप्पांच्या तालमीत. माझे वडील पण पैलवान. अच्छा, पैलवानांचा वारसा आहे हो, म्हणजे घरात. हो. तर त्यांनीच मला, तसं आम्ही 3 भाऊ, एक मोठा, मी आणि माझ्यापेक्षा बारका. तर आम्ही 3 पण जायचो म्हणजे तालमीत. वडील घेऊन जायचे मला. अच्छा. हा, 3 पण घेऊन जायचे. म्हणजे कात्रज मध्ये एकता मित्र मंडळ म्हणून एक तालीम होते. बरं. वडील आमचा सराव घ्यायचे थोडा थोडा, नाही का, आपलं जोर म्हणा, बैठक म्हणा, थोडे थोडे. तर मी माझ्या मोठ्या भावाला आणि बारक्या भावाला दोघांना पण मी जरा थोडंसं ताकदीने म्हणा, कुस्तीने म्हणा, जरा थोडंसं स्ट्रॉंग होतं त्या दोघांपेक्षा. तर मग वडिलांनी घेतला निर्णय की बाबा मोठ्याला मला टाकायचं तालमीत. मग माझ्या मोठ्या भावाचं डान्स क्लास चालू होते. बरं. हां, त्याला काही जमलं नाही, म्हणजे नाही का, त्याचे काही
कॉम्पिटिशन होते त्याचे पण डान्सचे, तो काय आला नाही. पण मला तिथं टाकून दिलं तिथे त्या तालमीत. मग तिथून 2010 साली माझा तसा तालमीचा खरा प्रवास चालू झाला. त्यानंतर 2011ला माहिती होत गेली मी तालमीतली काय कसं लढती कशा असतात, बाऊट कशा असतात. 2011ला माझं पहिलं तालुक्याला मेडल बसलं. अच्छा. 14 वर्षाखाली तालुक्याला बसलं, जिल्ह्याला बसलं, विभागाला पण बसलं आणि राज्याला बहुतेक मी 3ऱ्या का 4थ्या कुस्तीला हारलो. 3ऱ्यासाठी. म्हणजे स्टेटला खेळला? हो, स्टेटला खेळलो पहिल्याच वेळेस डायरेक्ट स्टेट पर्यंत. त्यानंतर तिथून पुढं खरंच चालू झालं माझा प्रवास, नाही का. म्हणजे तालमीत कसं असतं, नंबर काढल्यावरती काय होतं, मग ते चालू झालं तिथून पुढं खरं. मग 2010, 11, 12 साली माझे त्यावेळेस एखादं नॅशनल झालेलं, 1 का 2 नॅशनल झालेले माझे, पण नंबर नव्हते नॅशनलला. ओके. तिथं परफॉर्मन्स एवढा काही येत नव्हता. मग मी 2012ला निर्णय घेतला की अर्जुनवीर पुरस्कार काकासाहेब पवार यांच्या तालमीत जायचा. बरं. वडिलांना मी सांगितलं, म्हणलं इथं काही मला व्यवस्थित वाटत नाही, आपण तिथं जाऊयात. मग 2012 साली मी काका पवार तालमीत गेलो. आता ते जवळजवळ आता अर्जुनवीर पुरस्कार आहेत ते. राहुल आवरे झालं, ते पण अर्जुनवीर पुरस्कार आहेत आमचे. त्यांचा आदर्श घेऊन, त्यांची प्रॅक्टिस बघून मला पण जर नाही का त्यांच्यासारखं कशी प्रॅक्टिस करते, त्यांच्यातच प्रॅक्टिस करायचं. म्हणजे असं नाही की त्यांच्यासोबतच प्रॅक्टिस करणे हे ते. तिथून पुढं मग जरा कुस्तीमधलं काय रस असतो, कशी असते कुस्ती, काय असते, मग तिथून पुढं खरं चालू झालं. मग माझे वडील दररोज यायचे सकाळ संध्याकाळ. पहिले गुरु वडीलच? पहिले गुरु वडील. सकाळी 3 वाजता यायचे माझे, पहाटे. माझ्या एक्स्ट्राच्या सपाट्या घेणे, माझे जोर बैठक घेणे, त्यासाठी. तालमीच्या बाहेर तालीम सोडून हा वेगळा व्यायाम? तालमीतच यायचे, पण सकाळ सकाळ लवकर उठून सगळ्यांच्या अगोदर. लवकर. ते 1200 सपाटे घ्यायचे, ते जायचे निघून. मग मी परत ती जी तालमीतली प्रॅक्टिस असते ती तालमीतली प्रॅक्टिस करायचो. परत संध्याकाळी पण यायचे, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम यायचे वडील. मग कॅडेट म्हणजे 17 वर्षाखाली झालं, 19 वर्षाखाली झालं, 23 वर्षाखाली झालं. मग माझे नॅशनल झाले, नॅशनलला मेडल बसले. असेच 16-17 नॅशनल झाले, मेडल पण बसले. आणि 2022ला लग्न वगैरे झालं भाग्यश्री सोबत. आता शक्यतो माझं पण शोल्डरचं ऑपरेशन झालं 2022लाच. इंजुरी झाली मला कुस्तीमध्ये. कुस्तीमध्येच. तिथून पुढे मी परत 2023-24ला परत महाराष्ट्र केसरीला गोल्ड घेतलं ग्रीको रोमन मध्ये. पण जरा दोघांचं आमच्या जरा नाही का हिच्यावरती 100% लक्ष देता येत नव्हतं मला. माझी प्रॅक्टिस करायची का हिची घ्यायची. मग मी निर्णय घेतला की म्हणलं आता हिला नाही का हिच्या पाठीमागं उभं राहायचं, हिच्याकडूनच काय असेल ते सगळं करून घ्यायचं. मग ते आता चालू झालंय. मी कंटिन्यू पाठीमागं असतो, तिच्याकडून सराव करून घेतो, एक्स्ट्राचं काय असेल ते करून घेतो, डाईटचं असेल, सगळ्या गोष्टी करून घेतो मी तिच्याकडून. आता तुम्ही दोन्ही म्हणजे ॲक्च्युअली तुम्ही मुलगा असून पैलवान असल्यामुळं आणि वहिनी मुलगी पैलवान असल्यामुळं दोन्हीचेच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर मुलांच्या आणि मुलींच्या ओव्हरऑल गोष्टींमध्ये काय बदल असतात? तसा काहीच बदल नाहीये, सगळं सेमच आहे. फक्त मुलगी मुलगी आहे, मुलगा मुलगा आहे म्हणून ते आपण ते समाजाने केलेले ना ते, बाकी तसं काही नाही. असा काहीच बदल मला तरी वाटत नाही. आता तुम्ही भाग्यश्री वहिनींना मोटिवेट करता किंवा प्रत्येक गोष्टीला जे काय बॅड पॅच येतील लाईफमध्ये किंवा जे डिक्लाइन स्टेज येतात ते तुम्ही मोटिवेट करता. तुम्हाला जेव्हा अशा फेज आल्या असतील, तुम्ही खेळताना तुम्हाला कधीतरी हारला असणार आहे, कधीतरी सगळं झालं असणार आहे, त्यावेळेस तुमचं काय माइंड असायचं किंवा तेव्हा तुम्हाला कोण मोटिवेट करायचं? मित्र. अच्छा. हो, मित्रांची पण भरपूर साथ होती. आता एखादी बहुतेक मामासाहेब मोहळा ज्युनियर नॅशनल ट्रायलला मी हरलेलो, मी भरपूर तयारी केलेली त्यावेळेस. वडील सकाळी 2:45-3 वाजता यायचे, सकाळी नाही कंटिन्यू ज्यूस. माझा सकाळचा नाश्ता 5 वाजता असायचा, तुपातला शिरा
आणि नेमकं त्याच वर्षी मी ट्रायललाच हारलो. हम्म. असं झालं तर माझं, मी करू काय, सांगू कोणाला आणि काय नाही, नाही का. हा. मी कळतच नव्हतं. मी रूम मध्ये एकटाच बसलेलो. दोन दिवस असंच एकटा, बाहेरच गेलो नव्हतो. माझे मित्र आहेत, उदय शेळके झालं, श्रेयस लवटे झालं, 2-3 जण आहेत. ते म्हणले, त्यांनी मला नाही का दाम चल जरा बाहेर जाऊन येऊ, जरा इकडे तिकडे जरा थोडं हळूहळू त्यांनी थोडं माइंड मधून घालवले, काय नसतं. तर त्यांचा सपोर्ट बऱ्यापैकी होता त्यामुळे. हा. नॅशनल पासून सुरू झालेली गोष्ट लग्नापर्यंत कशी पोहोचली? नॅशनल पासून माझं पण पहिलं नॅशनल होतं बहुतेक 2013-14ला, आणि ही छत्तीसगडकडून खेळलेली. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र, मी महाराष्ट्राकडून खेळलेलो आणि छत्तीसगडकडून खेळलेली. आणि योगायोगाने असं झालं, आम्हाला त्यावेळेस उज्जैनमध्ये महाकाल मंदिर नाही का, उज्जैनमध्ये आम्हाला तिथं आश्रम दिलेले राहिला. ओके. हा. तर छत्तीसगडची टीम आणि महाराष्ट्राची टीम एकाच जागी होती. ओके. हा. त्यावेळेस आमचं नाही म्हणजे असं बघणं बोलणं झालं त्यावेळेस, बाबा महाराष्ट्राची हे ते तेवढंच. मग तिथून पुढं 2000 बहुतेक 2 वर्षांनी ती डायरेक्ट मला पुण्यात दिसली कॉम्पिटिशनला. मी पण तिथं मेडल घेतलं आणि तिने पण तिथं मेडल घेतलं 2016-17ला. मग नॅशनलचा कॅम्प लागला 1 महिन्यासाठी. मग तिथं बऱ्यापैकी आमची फ्रेंडशिप झाली. मग नाही का नंबर एक्सचेंज झाली, बोलणं वगैरे. तोपर्यंत 2-3 वर्ष काहीच कॉन्टॅक्ट नाही? काहीच नाही, कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नव्हतं. मग तो काही विषयच नव्हता की बाबा बोलणं बिलणं. हा. तसं काय फक्त. आणि 2016-17ला सुद्धा आम्ही बोलणं काय, प्रॅक्टिस कशी झाली, काय झाली, दुसरं काय विषयच नसायचा. कसं झालं, कुठली स्पर्धा आहे, काय, तेवढंच आमचं. मग तिथून पुढं आम्हाला कधी कळायला लागलं 2020-21ला की बाबा आम्ही आता कॉन्टॅक्ट मध्ये, मी नाही का असं एक दिवस कॉन्टॅक्ट नाही झाला तर मी व्हाय नाही आता, असं व्हायला लागलं हळूहळू. हा. आणि मग लग्नाचा निर्णय घेतला निर्णय लग्नाचा, म्हणलं एकत्र राहूयात. आणि मग लग्न झाल्यानंतर आता तुम्हाला 2 भूमिका आल्या. एक कोच म्हणून पण तुम्ही सोबत असता आणि नवरा म्हणून पण. हे 2 प्रवास कसे पॅरलली रन करायचे असतात? ते लय मुश्किल आहे. म्हणजे आता नवरा आणि कोच हा मॅटवरती, आणि तिथून पुढं नवऱ्याची भूमिका मला हे करावी लागते. आता आता बायकोचे काही हे असतात, हट्ट असतात, ते पण पुरवावे लागतात. आणि कोच म्हणून तिचं पण काय असेल, वजनाचं म्हणा, खायचं प्यायचं म्हणा, आमची थोडी किरकिर त्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यावरूनच होती. ते जरा अवघड पडतं, जरा नाही का सांभाळून घ्यायचं तिला. वडील तुमचे पैलवान असल्यामुळं, म्हणजे आतापर्यंत मला ही गोष्ट माहित नव्हती, त्यामुळंच त्यांनी सुनेला किंवा मुलाला एवढा सपोर्ट केला. नाही, माझे वडील चांगले पैलवान होते, म्हणजे महाराष्ट्राला वगैरे खेळलेले, महाराष्ट्र केसरीला चांगले होते. त्यांच्या पण गुडघ्याला आणि परिस्थितीमुळे थोडं पाठीमागे पडले. त्यांनी स्वप्न आमच्यात बघितले, क्या बात. आम्ही थोडंफार केलं. आता भाग्यश्री वहिनीसाठी काय स्पेशल स्ट्रॅटेजीज प्लॅन केलेल्या असतात, किंवा एखादी कॉम्पिटिशन आल्यावर त्याच्यासाठी ते तर स्वतःला प्रिपेअर करायचंच आहे त्यांना. बरोबर. जरी मैदानात एखादा खेळाडू खेळत असेल तर त्याचा रिमोट आपण म्हणतो कोचच्या हातात असतो. क्षेत्र कोणते असू द्यात, जेवढा भारी कोच तेवढा एक्सलंट प्लेअर बनणार. तर त्या कोचचा पण तेवढा अभ्यास, मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास कोचचा पाहिजे. तर काय काय अभ्यास करावा लागतो? काय म्हणजे पहिलं तर हिचं सगळं डाईटचं, दुसरी गोष्ट हिचं वजन मेंटेन ठेवणे, प्रॅक्टिस कशी घ्यायची, कशी नाही घ्यायची, किती एक्स्ट्राचं करून घ्यायचं, तालमीत तुम्ही करताय, तिथून बाहेर आल्यावरती किती प्रॅक्टिस करायची, किती नाही करायची, हिचं म्हणजे किती बॉडी चलती, किती नाही चालत, त्याच्यावरती अभ्यास करावा लागतो. प्लस कॉम्पिटिशनला कुठल्या मुली खेळणार आहेत त्यांच्यावरती अभ्यास करावा लागतो मला. मग ह्याला सांगायचं, ही पोरगी अशी अशी करती, तू ह्याच्यावरती असा डाव मारायचा, तू असा डिफेन्स करायचा, तो तिला सांगतो मी. म्हणजे दोघींच्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करावा लागतो. आणि असं नाही, एक मुलगी नाही ना, महाराष्ट्रातल्या मुली झाल्या, ऑल इंडियातल्या झाल्या, बरं बाहेरच्या पण झाल्या, इंटरनॅशनल खेळते, सगळ्यांचं सांगायला लागतं मला बऱ्यापैकी. मी तिच्यापेक्षा जास्त अभ्यास करतो तिच्या गटातल्या मुलींचा. मग हा
तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही त्या क्षेत्रात आहेत, पैलवानाला पैलवान बायको मिळाली म्हणून ह्या गोष्टी तुमच्या कळतायत किंवा तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकताय. पण जेव्हा एखादी पैलवान कधीतरी अशी आली असेल की जिच्याबद्दल तुम्हाला किंवा त्यांना काहीच माहित नाही, ऑन द स्पॉट अचानक ती समोर आली, ऑन द स्पॉट असं नाही होत नाही शक्यतो माहिती असती, थोडी का होईना माहिती असते. त्यातून पण त्या स्पर्धेत एखादी कुस्ती ती जादूगर होती, अगर ही जादूगर होती, मग ते तिथल्या तिथं लगेच कॅच करावं लागतं, ही काय करते, मग ते सगळं लक्ष ठेवायला लागतं, ती काय करते बाबा, कशी कुठला पवित्रा ठेवते, म्हणजे कुठला पाय पुढं ठेवती, कुठला हात मानेवरती टाकते, त्याच्यावरती तिथल्या तिथं लगेच अभ्यास करून हिला सांगायचं की तू असं असं कर, तू हा पाय पुढं ठेवू नको, अगर असं त्या कुस्तीच्या ह्याच्यात सांगतो मी सगळं. आता तुम्हाला तुमच्या भाषेतली किंवा तुम्हाला माहित असणारी कुस्ती आणि त्यांचे जे कोच आहेत त्यांना माहित असणारी कुस्ती यात फरक असणार आहे. आता ते काहीतरी ह्यांना वेगळं सांगत असणार आहेत त्यांच्या पद्धतीनं ऍज अ कोच म्हणून, तुम्ही त्यांचं पर्सनल कोच म्हणून काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजी बघत असणार आहेत, त्या सांगत असणार आहेत. तर कधी असं होतं का की त्यांनी सांगितलेली स्ट्रॅटेजी तुम्ही सांगितलेली याच्यामध्ये ते कन्फ्युज होतात की तुम्ही त्यांचं ऐकून मग दोघं जण डिसाईड करताय की हे बेस्ट आहे, हे करूया? तसं होतं. शक्यतो तसं काय होत नाही का, म्हणजे कोच हा एकीलाच असं सांगत नाही, 100 सांगतो. कवचित एखादं टेक्निक असेल ती वैयक्तिक सांगत असेल, तसं नाही, मी सगळ्यांचं बघून हिला कुठलं फायद्याचं ठरल, हिचा कुठला फायदा आहे, मग ते बरोबर तेवढंच मी त्याला सांगतो की मग ती त्याच्यावरती अभ्यास करते. ओके. आतापर्यंत तुम्ही जिंकलेली मेडल्स आणि आतापर्यंत त्यांनी जिंकलेली मेडल्स, किती मेडल्स आहेत तिचे माझे मिळून? 100च्या वरती? 100च्या वरती नाही, पण तिच्या जवळ चांगल्या 20 गादा झालेल्या आहेत, 15-20 गादा. मेडल झालं, दोघांचे मेडल मिळून जवळ 50 तर 100% होतील, 50-60-70 आरामात. चांगले, म्हणजे स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल असे ट्रॉफ्या ते तर काय घरात भरूनच येत. ते वडिलांना काय फील होतं, दोघ जण तुम्ही एवढ्या चांगल्या लेवलला, त्यांचं वडिलांची आता पाहुणे आले, कोण नवीन आलं माणूस, त्यांची पहिली घाई असती हे बघा ट्रॉफ्या दाखवायची, हे असं आहे, माझा मुलगा पैलवान आहे, हे दाखवायचे, त्यांचं गडबड असती पहिली. कधी अशी एखादी मुवमेंट झाली का की वडिलांनी येऊन मिठी मारली तुम्हाला? की ते एक दहशत आहे, दहशतीचं वातावरण आहे, म्हणजे वडील त्यांच्या ठिकाणी तर मग नाही मी इथं ओके. नाही, मी लहान असताना पहिल्यांदा माझं सिलेक्शन झालेलं त्यावेळेस, नॅशनलला सिलेक्शन झालेलं त्यावेळेस, मला वरती उचलून घेतलेलं त्यावेळेस. क्या बात. मी बहुतेक 50 किलोचा असेल, बरं, 45-50 किलोचा. फर्स्ट टाइम ना माझी नॅशनलला निवड झालेली त्यावेळी, बहुतेक यवतमाळला काहीतरी कुस्त्या झालेल्या, कोल्हापूरचा बहुतेक होते एक दोघं ते, आता नाव नाही घेऊ शकत, त्यांना 1 साइड हरवलेलं मी. त्यावेळेस खुश झालेलं भरपूर. अच्छा, त्यावेळेस मला असं नाही कडीला उचलून घेतलेलं. आता जेव्हा तुम्हाला वहिनींना मोटिवेट करायचं असतं त्यावेळेस तुमच्या मनात पण ते जर हरलेत इनडायरेक्टली तुम्ही हारलायत असा त्याचा अर्थ होत असतो, त्यामुळं त्यांच्यावर जेवढा इम्पॅक्ट होतोय तेवढा तुमच्यावर पण होतोय भरपूर. तर त्यांना तर ते तर दाखवून देतात, रडतात की म्हणजे हे बाबा बस 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 हो गया, असं काहीतरी होत असेल. तुम्हाला ते दाखवायचं पण नाही, त्यातनं परत तिला सावरायचं. तर काय होतं त्यावेळेस? मला इतकं कंट्रोल ठेवायला लागतं मनावरती. ही तर पुढे रडत असते, हिच्या समोर जर मी समजा डोळ्यातून पाणी काढलं तर हिचं काय राहील, ही पुढे उभंच राहू शकत नाही. बरोबर. मग तिला सांगायचं बाबा नाही, काय नाही होत, इथून पुढं चालायचं असतं, हे सोडून द्यायचं पाठीमागं, इथून पुढं काय असेल ते पुढं बघायचं, पाठीमागं नाही बघायचं. तसंच तिला थोडंफार मोटिवेट करत मी. पण एवढं शांत कसं म्हणजे राहायचं, म्हणजे सवय झाली मला नाही का, मनाला मी कुठल्या पण परिस्थितीत नाही का असं जरा स्टेबल ठेवू शांत. तिच्या पायाला पण इंजुरी झालेली, मला मग असा नाही का म्हणजे राग येत होता, सगळं होत होतं, पण शांत राहून मी काय नाही होत, इथं शांत राहा, आपण बघू पुढं काय होतंय काय नाही.
त्यांचा डिप्रेशनचा जो काळ होता, हा हा जो काय गेला, त्यामध्ये तुम्ही काय ट्रीट करत होता त्यांना, किंवा तुमच्या डोक्यात काय होतं की पुढे काय करायचं, कसं यातून बाहेर निघायचं? माझ्या डोक्यात एकच होतं, हिला तयार केली तर अशी तयार करायची. ह्या 2-3 महिन्यात मला माहिती होतं नॅशनल 2-3 महिन्यात आहे. ह्या 2-3 महिन्यात तिला असं तयार करायचं की कुणी जवळ पण आलं नाही पाहिजे. म्हणजे कुस्ती खेळताना त्या पॉइंटच्या जवळ नाही आलं पाहिजे. तशी मी प्रॅक्टिस करून घेतली, हाताने खाऊ घातलं फार मी, आणि तर त्याने रिझल्ट दिला. आता रात्र रात्र ते जेव्हा जागे राहतात किंवा 100% ते विचार करत राहतात, तेव्हा तुमची काय परिस्थिती असते? मी शक्यतो तिला जेवढं होता तेवढं शांतपणे सांगतो, उद्या बघू, आत्ता राहू दे, नाही का. माझ्या पण मनात मग आतमध्ये पूर्ण अशी आग चालू असते, पण हिला दाखवलं तर पूर्ण नाही ना होणार. मग तेच वहिनींना आता कुठे पोहोचवायचंय, त्यासाठी काय काय नवीन योजना आहेत, नवीन काय काय करायचं आहे तुम्हाला अजून? आता 2028 ऑलिम्पिक आमचं टार्गेट आहे, त्याच दिशेने आम्ही चाललोय. आता थोडंसं इंजुरी झाली, 1-2 महिने जातील, परत नव्याने उठून आम्ही प्रॅक्टिस चालू करणार. इंजुरी झाली किंवा आता रेस्ट पिरियड असतो, तेव्हा आपण काय काय गोष्टी म्हणजे कंटिन्यू करतो की आता वर्कआउट तर करू शकत नाही? नाही, इंजुरीवरती डिपेंड आहे. हा, म्हणजे पायाला झाली असेल पायाला तर झालं तर हाताचे हाताची अप्पर बॉडी करायची, हाताला लागलं तर पायाची करायची, असं म्हणजे अप्पर बॉडी करून घेतो मी. आता पण वर्कआउट सुरू आहे? करून घेतो मी, नाही केलं तर मग नाही. ते पायात नाही तर हाताला काय झाले, बरोबर आहे, हाताचं कर, मग तसं ते मग चालू ठेवायचे. म्हणजे ते डोक्यात पण येत नाही की मी प्रॅक्टिस मध्ये नाही का पूर्ण बाजूला झाले. वर्कआउट मध्ये प्रॅक्टिस मध्ये पण राहतं, आणि शक्यतो माइंड डिस्टर्ब होत नाही इकडं तिकडं. सगळ्यात आनंदी मुवमेंट कोणती होती, कधीच विसरू शकणार नाही अशी? आम्ही दोघं एकत्र आलो ऑफिशियली. ओके, लग्नाचा दिवस? लग्नाचा दिवस. आणि सगळ्यात सॅड मुवमेंट कुठली लाईफ मधली? पायाची इंजुरी, पायाची इंजुरी, आणि ही कुस्ती हारलेली माझ्यापासून पहिल्यांदाच हारलेली. 9 ऑगस्ट, ते पण महाराष्ट्रात 9 ऑगस्ट. ते आता आमचे कायम लक्षात राहील. 9 ऑगस्ट तुमच्या खूप वेळा झाले ते 9 ऑगस्ट. तो दिवसच म्हणजे आमच्यासाठी काळाच होता म्हणायचं. होय ना? हा, कारण की कष्ट केलेलं इतकं 77 ते 62 आणायचं, आणि तिथून पुढं जर एवढं कष्ट करून पण तुम्हाला जर भेटत नाही, ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जात. मी असं ऐकलंय की वजन आपण एखाद्या वेळेस असं पटकन वाढवतो, कमी करतो, ह्याचा बॉडीवर तरी इफेक्ट होतोच. मग कधी चक्कर येणं, हो, हे असं काय 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 इन्सिडेंट घडलेत? ही एक वेळेस असं झालं, एक 3-4 दिवस राहिले असते स्पर्धेला. बरं. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तिने खाणं पिणं पण पूर्णच कमी केलं, पाणी कमी. मग जरा थोडं थंडीचे दिवस होते, त्यामुळे आम्ही उन्हात जायचो प्रॅक्टिसला, बाहेर रनिंगला. हिला घेऊन गेलो मी उन्हात, म्हणजे FBT वगैरे. FBT म्हणजे आपलं रेनकोट नाही का, रेनकोट घालतो तसं, आतमध्ये पूर्ण वॅसलीन, त्याच्यावरती रेनकोट, FBT म्हणतात त्याला. मग ते घेऊन ही जी रनिंग घ्यायला मी गेलो ग्राउंडवरती. हे जर चालू होतं सर्कल, पण ही पण बोलायला तयार नाही की मी थकले, काय झाले. मी असं कधीच बोलत नाही की मी थकले, मला बस तुम्ही सांगन ते. ती चालू होती रनिंग, आणि ती अचानकच नाही का म्हणजे अशी चक्कर येऊन पडली. पाणीच नव्हतं, आणि तिथं असं झालं ग्राउंडवरती काहीच घेऊन गेलेलं नव्हतं, पाणी नाही काहीच नाही. तिथं जरा थोडी लई पळापळ झाली ती आमची. आता जेव्हा तुम्ही वर्कआउट करून घेता, तुम्ही स्वतः सोबत वर्कआउट करता की? हो, सोबत करतो. माझं असं म्हणणं आहे की नाही का, मुलींनी आता मुलींमध्ये तरी असे लढतातच, प्रॅक्टिस करतातच. जर तिला जर माझी ताकद जर जरा थोडीफार लागली, जर मुलाची जर ताकद तिला सहन करायची सवय झाली, तर मुलीची ताकदच लागणार नाही, कमी वाटेल खूप. त्याच्यामुळे मग मी तिच्यासोबत थोडे बाऊट म्हणा, वरतून झटापटी म्हणा, हो, मग मी लढत देतो जरा थोडी तिला. अच्छा, मग ओरिजिनल कधी दोघ जण असं एकदम खरोखरची लढत खेळलायत का, आणि पाडलं भेटलंय का तुम्हाला? तसं नाही, टेक्निकल असतं शिकण्यासाठी. हो, तसं
टेक्निक तिने जर मला पाडलं तर मी तिला पाडतो. असं टेक्निक प्रॅक्टिस मध्ये चालतच. डमीच व्हावं लागतं ना. हा. त्यांची जी ठरलेली प्रॅक्टिस आहे ती सोडून जी तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेता ती कोणत्या पद्धतीची असते? ज्याच्यात ताकद येईल, त्याचा स्टॅमिना वाढेल. समजा त्याच्या शेड्यूलमध्ये म्हणजे त्यांच्या प्रॅक्टिसच्या शेड्यूलमध्ये मॅटवरती जे कमी पडन ते मी बाहेर भरून काढतो. असं करतो. आता मला कळतं ही कितीपर्यंत थकली आणि ह्याच्यात किती ताकद येणार आहे ते मला बघायला सगळं घ्यायला मीच असतो. आता समजा प्रॅक्टिसमध्ये त्यांचे समजा सपाट्या नाही झाल्या, अगर रशी असते चढायची दोर, तो नाही चढून घेतला तर बाहेर आली, मग मी ते पूर्ण करतो. चढ बाई 10 वेळा चढ, 15 वेळा चढ, ते करून घ्यायचं. परत थंडाई असन काय असन ते म्हणजे हे बोलायला खूप सोपी गोष्ट आहे की 24 तास त्या एका व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याच्याकडून प्रत्येक गोष्ट करून घेणं, ऍक्च्युली करणं, ह्यात खूप सारे चॅलेंज येत असतील. म्हणजे एक मुलगी मुलासाठी करत असेल, बायको नवऱ्यासाठी करत असेल तर तुलनेनं सोपं आहे असं मला वाटतं. की काय डाएटचं बनवून देणं किंवा करायला सांगणं, वर्कआउटच्या बाबतीत मुलाने करून घेणं चांगली गोष्ट आहे. पण हे सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही करताय म्हणजे इनडायरेक्टली त्यांचे आई वडील असतील, तुमचे आई वडील असतील किंवा त्यांच्या फॅमिलीची भूमिका एकटे निभावता जेव्हा बाहेर जाता, तेव्हा काय काय गोष्टी असतात की ज्या कधीच न केलेत किंवा ते करायला लागतात किंवा अशा काही गोष्टी असतील? मी तालमीत असताना मी एक स्वयंपाकी असायचा माझा, म्हणजे माझं काहीतरी करायला, माझं स्वयंपाक करायला, माझं समजा मी मेहनत मारून मी झोपायचो, पण आयतं जेवण नाही का, म्हणजे स्वयंपाकी एक म्हणजे त्याचा खर्च करायचा आपण आणि तो आपलं सगळं करणार. ओके, तशा टाईप. मग मी पण काही केलेलं नव्हतं. आता रोहतकला गेल्यावर तिथं करावं तर लागणार. स्वयंपाक जमतो सगळा, प्रत्येक सगळ्या म्हणजे वाशाटापासून सगळं जमतं आपल्याला, तसं काही नाही. मग हि जर तेच आता मला माहिती प्रॅक्टिस करून आल्यावरती किती दम लागतो, किती बॉडी थकती आणि काय करूशी वाटतं. प्रॅक्टिसवरून आल्या असं वाटतं काहीतरी पिऊन झोपावं. तिला मी मग काम नाही लावत. मग तिची प्रॅक्टिस करून आली, आराम कर, प्रोटीन वगैरे पिऊन, मग माझं मी असं काय कांदा वगैरे चिरून तिचं काय असं डाएटचं बनवून द्यायचं. क्या बात. आता ऑलिम्पिक पर्यंत घेऊन जायचंय, तोपर्यंत तुमच्या प्रॅक्टिसचं काय? ते सध्या ब्रेक आहे? माझी सध्या तर ब्रेकच म्हणायचं. 100% हिच्यावरतीच लक्ष आहे. हिने मेडल घेतलंय काय मी काय एकच आहे. क्या बात. आणि याच्या अगोदरच्या प्रवासात जोपर्यंत तुम्ही नॅशनलला जात होता, आई वडील किंवा घरच्यांची भूमिका काय होती? ते तर रात्रंदिवस एक करत होते माझ्यासाठी. वडील 3 वाजता माझ्यापाशी यायचे म्हणल्यावरती माझी मम्मी उठून किती वाजता, वडील मला थंडाई आणि नाश्ता घेऊन यायचे 3 वाजता. मम्मी अगोदर किती उठून ते सगळं बनवून वडिलांपाशी देत होते. आता घरचे काय म्हणतात तुम्हाला? काय नाही म्हणत, ते सगळे स्वप्न ह्याच्यातच बघतात. ते पण क्या बात. तुम्ही खुश आहेत, आम्ही पण खुश. असं त्यांचं काय नाही की तुम्ही असंच केलं तसंच केलं, नाही. तुम्ही खुश आहेत ना, ओके, तुम्ही पुढं चाल, तुम्ही पुढंच चलत चला, दुसरं काय. आयुष्यातली कधीच न विसरता येणारी एखादी गोष्ट जी ह्या प्रवासात असेल किंवा प्रवासाच्या बाहेरची असेल, तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यातली असेल किंवा दोघांसोबत घडलेली असेल, एखादा इन्सिडेंट असेल किंवा एखादा भीतीचा प्रसंग असेल, किंवा बाहेर गेल्यावरती एखादा आलेला वाईट अनुभव असेल? फ्लाईटचा ही बाहेर गेलेली, म्हणजे कॉम्पिटिशनसाठीच गेलेली बहुतेक. जाताना मला कॉल केला, मग तिने टायमिंग सांगितलं 4-5 वाजता पोहोचन, त्यानंतर मी कॉल करते. त्याच्यानंतर जवळजवळ म्हणजे ती पोचली, तिचं ते वायफाय कनेक्ट नव्हतं झालं, काय नव्हतं, फोनच लागत नव्हता. तर जवळजवळ ती 5 वाजता पोहोचणारी, मला रात्री 1-1:30-2 वाजता मेसेज आलेला. तोपर्यंत नाही का, म्हणजे मला जीवच बेचैन, म्हणजे काय करून काय नाही ते झालेलं. फोनच लागाना, कॉन्टॅक्ट तर होत नाही बाहेरच्या देशात. ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस जरा बरं वाटलं. तोपर्यंत भिलेलो, म्हणजे काय झालं असं काय नाही, काही पण डोक्यात विचारायला लागले.
ऍक्च्युली बाहेर जातं तेव्हा वेगवेगळे लोक भेटतात. हा. तसा काही एखादा वाईट अनुभव की कुणाकडून तुम्हाला फसवलं गेलं असेल किंवा असं काय? नाही तसं तर नाही काय, इतकं शक्यतो कुणाच्या क्लोज गेलो पण नाही मी. ओके. आपलं काम आपल्या ह्याच्यात. आता स्पोर्टची महाराष्ट्राची कंडिशन चांगल्या लेवलला जाते, वहिनींनी सांगितलं. हा. तर मुलींसाठीचं चॅलेंज सगळ्यात महत्त्वाचं जॉबचं आहे. हो, जॉबचं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की अजून काय घडायला पाहिजे, मुलांच्या बाबतीत असेल किंवा मुलींच्या बाबतीत असेल, पर्टिक्युलरली कुस्तीबद्दल? पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, फक्त कंटिन्यू सोबत राहिलं पाहिजे. तिचं डाईटचं झालं, कष्ट करून घेणं झालं, आणि कोणत्याही गोष्टीला वेळ दिला ना त्याचा रिझल्ट येतो, माझं असं मत आहे. तर तो थोडासा तिला पण वेळ द्या, ती काही ना काहीतरी करत. तर एवढंच सांगणं आहे माझं की वेळ द्या. काही पालकांचं कसं असतं, टाकलीन वर्षभरात त्यांना नॅशनलला काहीतरी केलं पाहिजे, कारणाचे ती मस्त करत असते, सगळं करत असते, प्रयत्न करत असते तिच्या ह्याने. पण आता नसतं एखाद्याच्या नशिबात लवकर भेटणं, फळ भेटत नाही लवकर, 4 वर्षांनी भेटतं. पण तो तुम्ही टाइम नाही का तिला आधार द्या, चला मी आहे सोबत, एवढं जरी म्हणलं ना, भरपूर म्हणजे फ्री होऊन चालते मुलगी. बरोबर, अगदीच. कुस्तीमध्ये हजारो टेक्निक असतील, मार्क पॉइंट घेण्याच्या किंवा जिंकण्याच्या. तर अशा किती गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल प्रत्येक मॅचच्या अगोदर? नॅशनलला वेगळा असेल किंवा आपल्या स्टेट लेवलला वेगळा असेल? प्रत्येक कुस्ती म्हणजे नाही का, हिला प्रत्येक कुस्तीच्या वेळेस वेगळी कुस्ती करायला लागायची. तीच कुस्ती केली की अभ्यास करतात समोरचे. तुम्ही एकच केल्यावरती ते कुणी पण बारकं पोरग येऊन पण ते नाही का आडवं जज करत. त्याच्यामुळे प्रत्येकासोबत वेगळी कुस्ती करायची, असं तिला स्ट्रॅटेजी मी सांगतो बऱ्यापैकी. पण ऍक्च्युली ही फिजिकल लढत आहे. म्हणजे जसं त्यांनी पण सांगितलं की मी एखादा डाव समजा डोक्यात ठेवून गेले की हा डाव टाकणार मी आणि जिंकणार, असं काहीतरी डोक्यात असतं. पण त्या व्यक्तीनं तो डाव खेळूच दिला नाही किंवा तशी काही सिच्युएशन आलीच नाही, तर त्या ऑन दी स्पॉट स्पॉन्टेनियसली काय करायचं असतं किंवा काय त्याचा अभ्यास असतो? तेवढी प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे हात गेला तर ते झालंच पाहिजे, तेवढी प्रॅक्टिस पहिली करून घ्यावी लागते, करावी लागते. एकाच डावावरती डिफेंड न होता तुम्ही 1-2 डाव असे ते म्हणतात ना, एखादा पत्ता ठेवायचा आपला राखून, तर तसं ठेवायचं. ते काही जर करून देत नसन तर एक असा पत्ता टाकायचा, एक असा डाव टाकायचा की बाबा त्याच्यातून काही ना काहीतरी पॉइंट म्हणा, अगर चितपट म्हणा, ते झालंच पाहिजे. असं सांगतो मी. कधी आता जसं सांगितलं की एका रात्रीत 2.5 किलो 1 किलो 1.5 किलो असं वजन कमी करायचं असतं. ते बर्डन तुमच्यावरती आहे, कारण जर दुसऱ्या दिवशी समजा ते 62 किलो मध्ये खेळताय, नाहीच झालं इन केस, तर ती त्यांच्यासोबत तुमची पण हार आहे. हो, बरोबर. तर काय त्या दिवशी रात्रभर काय प्रोसेस असतात? रात्रभर हिच्या पाठीमागच होतो, कंटिन्यू हिचं अंग दाबून घ्या, अंग दाबून द्या, स्ट्रेचिंग करून घ्या. तिथं उत्तराखंडला थंडी होती भरपूर, आणि नेमकं फेब्रुवारीमध्ये कॉम्पिटिशन होतं आणि भरपूर थंडी होती. रात्रीचा दिवस, रात्री तिला आम्हाला संध्याकाळच्या 9 वाजता फ्री केलेलं. तिला तेच तुम्हाला सांगितलं, रेनकोट वगैरे, एलबीटी घातली, पूर्ण बॉडीला तेल वॅसलिन वगैरे लावून, त्याने थोडाफार घाम लवकर येतो. अच्छा. त्याच्यामुळे ते ऑइली थोडं लावतात. मग ते करून मॅटवरती राऊंड मारायचे, तिच्यासोबत थोडी टेक्निक प्रॅक्टिस करायचे, थोडी हालचाल करायला लावायची. ते करत करत बाबा 800 ग्रॅम कमी झाले, थोडा वेळ बस, कंटिन्यू चेक करत राहायचं. कंटिन्यू ते पूर्ण परत अंग पुसायचं, कपडे चेंज करायचे. असे जवळजवळ 4 का 5 शर्ट तिने वल्ले करून हे केलेले, घामाने भिजले. आणि ते करावंच लागतंय. म्हणजे नाही का, नाही केलं तर मग स्पर्धेतून बाद डायरेक्ट. बाद, नाव पण घेत नाहीत परत. ते आम्ही आता फिल्म मध्ये वगैरे असं बघितलंय, म्हणजे जे दंगल असेल किंवा सुलतान असेल, ह्या फिल्म मध्ये की ते केस कापण्याचं कारण एक हे की वजन कमी करण्यासाठी कापतात, की केसांमध्ये असं काय आहे की? तसं नाही काय केसांमध्ये, पण बऱ्यापैकी आता
एक 100-200 ग्रॅम का व्हायना कमी असतं, होतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी कमी करतात आणि डिस्टर्ब होतं केसांमुळे पण. हा म्हणजे ते सारखं बांधायचं, मुली पैलवान असतात ती. हा त्याच्यामुळे ते कट करतात केस. ओके. केस गळणे म्हणा, त्याला तिचं व्यवस्थित ठेवायचं झालं, त्या गोष्टीकडे लक्ष नको कंटिन्यू द्यायला. घामात असतो हा. आम्ही, ते सारखं त्याच्यात नाही का, तर आंघोळ करायची, ते केस सारखे ओल्ले करायचे, परत वाळवायचे, ते मुलींना थोडं हे होतं, त्यामुळं कापून टाकतात. ओके. हा ते पैलवानांच्या कानाचं हे होतं, काय म्हणतात त्याला, हा कान लागतो, कान लागतो, गावठी भाषेत भजा होतो. भाजा होतो कानाचा. तो काय विषय असतो नक्की? त्याच मारून लागतं का? हा लढत चालू झाली ना, हा. एक आता माझा हात असा मानावरती पडतो, कानावरती पडतो, असे हात असे पडत चालतात मानावरती, कानावरती. ते गरम असतं अंग पूर्ण, बॉडी फुल वॉर्मअप असते नाही का, गरम असते, हिट असते. ते पडत पडत कानावरती ठोके पडले, ते कानामधली आहे ना आतमधल्या नसा तुटतात. कान असा 2 पदरीचा आहे, आतमधल्या नसा तुटल्या, ते असं पदर बरोबर असं फुगत चालतो, मग ते रक्त ते आळतं नाही का, घट्ट होतं म्हणतात, गाठाळतं, तो कान तसा तयार होतो, तो फुगतो पहिला. पण कॉमनली मी बघितलंय की जी मातीतली कुस्ती असते ते खेळणाऱ्यांचं जास्त असतं, असं काय असतं का? तसं काय नाही. तसं काय नाही, सगळ्यांचेच लागतात, पण मातीत कसं असतंय, गुटणा ठेवणे, लांग धरून उचलणे, गुडगे बिडगे असे लागतात, म्हणजे त्याच्यामुळे लवकर ते होऊन जातं मातीवाल्या मुलांचं. कुस्तीत इंजुरी होणं हे माती आणि मॅट मध्ये काय फरक आहे का, की इंजुरी दोन्हीकडे सेम आहे, सिच्युएशन नुसार असन, त्या टेक्निक नुसार. आता एखाद्याचं इकडे तिकडे वाकडा कसा पाय गेला, पाय गुतला, अगर खिचलं काय तर ते मसल टेअर हो, अगर मुरगाळला म्हणा, काय म्हणा, ते होत राहतं, दोन्हीकडे होतं ते. ज्यांची तुमच्या सोबत लढत आहे, कदाचित असं बऱ्याच वेळा होत असेल की तो तुमचा मित्र आहे किंवा काय, ते लढतीच्या वेळेस त्याच्यावर काय परिणाम होतो का? नाही, तसं काहीच नाही. मॅटच्या बाहेर दुसती, आतमध्ये कुस्तीच. क्या बात आहे. हा, मॅटच्या बाहेर काय असेल ते आतमध्ये कुस्तीच. म्हणजे असं नाही की मित्र येईन काय नाही, चालू गरम चालू, तो मला मारतोय मी त्याला मारतोय, तसं काही नाही, नियमाने. नियमाने. तुमच्या स्वतःच्या स्वप्नांमध्ये आता सध्या वहिनींसाठीच ऑलिम्पिकचं स्वप्न आहे, ऑलिम्पिक 100% जिंकतील आणि आम्ही सगळेजण ते गोल्ड मेडल, ती मुवमेंट एन्जॉय करणार आहे. पण तुमच्या स्वतःच्या स्वप्नामध्ये कधीतरी महाराष्ट्र केसरी किंवा असं काही स्वप्न होतं का अगोदरचं, किंवा भविष्यात काय असेल का? माझं पण होतं स्वप्न असंच, ऑलिम्पिकचं, वर्ल्ड चॅम्पियनशिपला मेडल काढणं, एशियन चॅम्पियनशिपला मेडल काढणं. आता सगळी स्वप्न एकत्र झालेत. आता माझी सगळी स्वप्न मी ह्याच्यात बघतो. क्या बात. मग हे सगळी जर्नी आता शेवटपर्यंत चालणारच आहे. पुढं जॉब किंवा ह्या गोष्टींसाठी वेगळा संघर्ष आहे म्हणूयात आपण, सरकार दरबारी, तो कधीतरी तोही पूर्णत्वास जाईल. पण ह्या प्रवासामध्ये खंबीरपणे उभं राहताना मंगेशला स्वतःला काही चॅलेंजेस असतील स्वतःच्या अस्तित्वाची, किंवा मी इथे होतो आता हे करतोय, ठीक आहे माझी बायको आहे, माझी सगळी स्वप्न आहेत चाललेत, पण ती पण एक काहीतरी बॅक ऑफ द माइंड गोष्ट सुरू असणार आहे, काय असते? माझ्या नाही कशी, पण नाही का असं काय डोक्यात, पण जी नातलग असते, बाहेरची असते, तू का सोडतोय. आता प्रत्येकाला सांगायचं इतका वेळ नाही की बाबा 100% करू शकतं नाही का, त्याच्याकडे 100% लक्ष द्यावंच लागणार आहे. बरोबर. 50% इकडं माझं लक्ष, निम्म तिच्याकडे, असं चालणार नाही, माझंही होणार नाही, तिचंही होणार. त्याच्यामुळे जरा त्यांचं थोडस लागतं मनाला काही गोष्टी, किती पुढे चालायचं. सगळ्यात जास्त म्हणजे नाव घेण्याची गरज नाही, सगळ्यात जास्त दबाव कुणाकडून येतो? फॅमिली तर सपोर्टिव्हच आहे, रिलेटिव्ह असतील किंवा मित्र असतील, किंवा खूप जण असे असतील ज्यांनी तुमच्यात ही स्वप्न बघितलं असणार आहे, ते जवळचे असतील, समजा मामा काका अशी लोक असतील भरपूर, ते आता बोलत असतील जसं तुम्ही सांगितलं तसं. मग तेव्हा एक फेज येतो की आपण अरे यार बस करा, असं काय तर होतं, ते काय फेस करता, म्हणजे एवढं शांतपणे कसं? आता हेच झालं, आजी आजोबा झाले,
म्हणजे त्यांना बऱ्यापैकी 100% असं समजून नाही सांगू शकत किंवा नाही का असं आपलं मान खाली घालायचं, बोलत्यात काय नाही करू हे करू, आपलं ऐकून घ्यायचं, पुढं चालायचं. क्या बात. जास्त म्हणजे उत्तरच देत बसत नाही मी. ओके ओके. आता अजून नवीन येणाऱ्या पैलवानांसाठी मंगेश पैलवान आणि मंगेश कोच हे काय सांगतील? दोन्ही एकच सांगेल, सातत्य ठेवा, 100% दररोज करा. म्हणजे असं नाही की आजचे दिवस राहू दे उद्या करू, ह्या एका प्रॅक्टिसने काय होणार आहे संध्याकाळी करू, तर ते न करता दररोजचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण करा. सकाळ दुपार संध्याकाळ जे असेल ते न होता येईल तेवढा जास्त करा, तरच तुम्हाला लवकर ते म्हणतात ना, आपल्याला जर एखादा किलोमीटर चालायचं असेल थांबून ते जमणारच नाही. तुम्हाला एक 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 पाऊल पुढंच टाकावं लागणार, त्यावेळेस ते 1 किलोमीटर तुम्ही पार करता. तसा विषय तुम्ही दररोज एक एक पाऊल पुढंच टाका, ते 100% जवळ येईल. ते मिडल म्हणा, तुमचं टार्गेट म्हणा, 100% होईल. शेड्यूल किंवा व्यायाम जसं महत्वाचं आहे तसं अजून एक त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणू किंवा तेवढीच महत्वाची गोष्ट म्हणजे खुराक. पैलवानांच्या खुराकाला किती खर्च होतो, आणि मग सामान्य माणसं आहेत समजा ज्यांची परिस्थिती नाही, त्या लोकांना जर त्यांच्या मुलांना पैलवान करायचंय तर काय मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे? तसा चालू करताना इतका काही खर्च नसतो. जशी पैलवानाची लेवल वाढन तसा खुराक, तसं ते बरोबर मेंटेन करत करत करतच चालावं लागतं. स्टार्टिंगला इतकं काही खर्च होत नाही. थोडं थोडं त्याची पचवण्याची पण नाही का क्षमता थोडी कमीच असते. जशी जशी मेहनत वाढवून तसं तसं ते पचवायला लागतो. त्यामुळे स्टार्टिंगला तर इतका काही खर्च नाही, पण त्या लेवलला गेल्यावरती जितका खर्च करण तितका कमीच आहे. मग आता वहिनी साहेबांसाठी अंदाजे महिन्याला किती खर्च करावा लागतो खुराकासाठी स्पेशल? तिच्या एकटीसाठी लाखापर्यंत एक महिना. मग जर लाखापर्यंत आपण खर्च करतोय खुराकासाठी, त्याचा रिटर्न आपल्याला मेडलच्या माध्यमातून येतोय, पण त्या प्रिपरेशनला कोण स्पॉन्सर्स किंवा अशी लोक सोबत येतात का, किंवा त्यांचे काय क्रायटेरिया असतात? आता लेवलनुसार तेच. बरोबर, पैलवान जेवढा मोठा तेवढे ब्रँड आहे. सध्या GSW म्हणून स्पॉन्सर करते हिला खुराकाचं वगैरे नाही का. सिमेंट नाही, GSW स्टीलची ओके, GSW स्टील IAS, तर ती स्पॉन्सर करते आता सध्या. तर ते थोडंफार जातं वागून. म्हणजे एकदा नावाज एका लेवलला पोहोचलं की स्पॉन्सर्स किंवा बाकी सपोर्ट कंपनी आपोआप येतात. मग हा आम्ही तुम्हाला स्पॉन्सर करतो, तुम्ही आमच्या तर्फे खेळा. हो. ओके. आता पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत असणारच आहेत, आणि जे ऑलिम्पिक मेडल येणार आहे दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून एखादी गोष्ट अशी असेल जी सांगायची राहिली, तुम्हाला वाटते सांगितली पाहिजे, सांगू शकता? नाही तसं काय. ओके, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याही पुढच्या जर्नीसाठी ॲज अ कोच एक वेगळी जबाबदारी आणि खूप मोठा सपोर्ट आहे तुम्ही त्यांचा, ते त्यांच्या बोलण्यातून आलंच आणि तुमच्याही सांगण्यातून की तेवढी मेहनत करतायत म्हणून तुम्ही सांगताय. हो बरोबर आहे. हे दोघांचं गिव्ह अँड टेक आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जेवढा आत्मसात करतो तेवढं शिक्षक जास्त शिकवण्याच्या प्रेमात पडतो. तीच जर्नी, आणि ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच भारताला एका मोठ्या लेवलला प्रेझेंट करा आणि ऑलिम्पिकचं गोल्ड घेऊन या. परत एकदा आपण याच पॉडकास्टवर भेटूयात. थँक्यू सो मच. धन्यवाद.